नमस्कार मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्र चोरलं होतं का? काय आहे खरं आणि काय आहे खोटं हे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद आता विकोपला पोहोचला आहे। विधान भवनाच्या आवारात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याचं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि तीच आपण थोडक्यात बघून घेणार आहोत। आता या वादाची ठिणगी आव्हाड यांनी पडळकरांना उद्देशून केलेल्या मंगळसूत्र चोर या टिप्पणीला पडली असून यामुळे पडळकरांच्या सुमारे 25 वर्षाच्या एका जुन्या प्रकरणाची चर्चा नव्याने सुरुवात झाली आहे। मग काय आहे मंगळसूत्र चोरीचा जुना किस्सा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। 2008 आणि 2009च्या सुमारास गोपीचंद पडळकर यांनी आपला जिल्हा परिषद मतदारसंघात गट बांधण्यासाठी सुरुवात केली होती। त्यावेळी त्यांनी युवा नेतृत्व म्हणून चांगलीच हवा होती आणि गावागावातून तरुण त्यांच्या मागे उभा राहिले होते। याच काळात त्यांच्या आणि विरोधकांमध्ये छोट्या मोठ्या वादविवाद नित्याचे झाले होते। अशातच एका लग्न समारंभात गोपीचंद पडळकर उपस्थित असताना विरोधकांशी त्यांनी धक्काबुक्की झाली। तेव्हा काही महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। याच घटनेचा फायदा घेत पडळकरांवर हाणामारी, भांडण यासोबतच मंगळसूत्र चोरीचा आरोपही लावण्यात आल्याचं बोललेलं जातं। पडळकर आणि काही स्थानिक नागरिकांच्या मते हा निव्वळ वैमनस्यातून रचलेला डाव होता। या प्रकरणात पडळकरांवर किरकोळ कारवाई वगळतात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती। लोक सांगतात की हा आरोप केवळ पडळकरांना बदनाम करण्यासाठी वैयक्तिक भांडणाला वेगळं वळण देऊन करण्यात आला होता। स्वतः पडळकरांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण देऊन या घटनेमागची सत्यता सांगितली आहे। मग आव्हाड आणि पडळकर यांच्या वादाची ताजी ठिणगी काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया। गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत। पडळकरांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाला आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती। याच वादाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर असं संबोधले। आव्हाड यांच्या मते पडळकरांनी त्यांना अर्बन नक्षल आणि मुसलमानाचा एक असं म्हटलं होतं। त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मंगळसूत्र चोर ही टिप्पणी केली। मग विधान भवनातील राडा आणि वाढता तणाव याकडे आपण थोडं लक्ष देऊया। या मंगळसूत्र चोर वक्तव्यानंतर आता आणखी चिघळाचिघळी बुधवारी 16 जुलैला विधान भवनाच्या गेटवर पडळकरांच्या गाडीचा दरवाजा जितेंद्र आव्हाड एका समर्थकाला लागल्याचा आरोप झाला। यावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर गुरुवारी 17 जुलै रोजी तर हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला। विधान भवनाच्या लॅबमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। आव्हाड यांनी आरोप केला की त्यांना मारहाणीसाठीच हे गुंड आणले होते आणि आमदार विधान भवनात सुरक्षित नव्हता। पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या समर्थकांना सोडून त्यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचा आरोप करत आव्हाड यांनी विधान भवनाच्या गेटवर ठिणगी आंदोलन केलं। एकंदरीत गोपीचंद पडळकर यांच्या जुन्या मंगळसूत्र चोरी प्रकरणासंदर्भात देत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे। विधान भवनासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या राड्यामुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त झाली आहे। आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।